शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं असतं ते म्हणजे चांगलं आणि गुणवत्तापूर्ण बियाणं. कांद्याच्या गुणवत्तापूर्ण बियाच्या उत्पादनासाठी आपल्याला ह्या बीज कांदा किंवा गोट कांद्याची लागवड योग्य पद्धतीने करणं अत्यंत गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, यामध्येही संतुलित खतमात्रेचाच आपल्याला उपयोग करायचा आहे. यामध्ये चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला मल्चिंग सारख्या गोष्टींचा इथून पुढे वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला वेळेवर पाहिजे तेवढाच ओलावा ठेवून आपल्याला पाणी पण देता येतं आणि बाकीचे जे खत नियोजन आहे ते सुद्धा आपल्याला ड्रिपद्वारे याचा पुरवठा करता येतो. शेतकरी मित्रांनो, मल्चिंगवर गोट कांदा लागवडीचा फायदा आपल्याला पुढे मिळणार असा आहे की यामध्ये वापसा कंडिशन जास्तीत जास्त काळ टिकून राहते, तणांचं मोठ्या प्रमाणात नियंत्रण होणार आहे आणि पुढे ज्या वेळेस आपल्या पिकावर फुलं येतात त्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव होतो. यामुळे तण वाढणार नाही, त्यांना पर्यायी गवत उपलब्ध राहणार नाही, सकिंग पेस्टचाही इथे प्रादुर्भाव कमी होणार आहे आणि सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गोंड्यांमध्ये होणारी जी फुलांची कूज आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात थांबली जाणार आहे आणि त्या गोंड्यामधून जास्तीत जास्त जाड, टपोरं आणि गुणवत्तापूर्ण बीज मिळण्यास आपल्याला इथे मदत होणार आहे. चांगलं आणि गुणवत्तापूर्ण बियाणं तयार करायचं आहे, जेणेकरून पुढच्या सीझनचा कांदा आपला गुणवत्तापूर्णच असणार आहे. धन्यवाद.